नमस्कार. नवरात्रीचा उत्सव साजरा झाला. आता आपल्या घरी आनंद, प्रकाश आणि ऐक्य घेऊन दिवाळी येते आणि या दिवाळीत मला तुमच्याकडनं एक शब्द हवाय. शब्द कसला? एक संकल्प आपण सर्वांनी मिळून करण्याचा. यंदाच्या दिवाळीपासून फक्त आणि फक्त स्वदेशी वापरायचा संकल्प. देशाचे यशस्वी आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी लोकमान्य टिळकांना स्मरून स्वदेशीचा नारा दिला. त्या काळी तो नारा ब्रिटिशांच्या गुलामगिरी विरुद्ध होता आणि आज तोच नारा आत्मनिर्भर भारतासाठी आहे. स्वदेशी हा केवळ देशी वस्तू वापरण्याचा मुद्दा नाही, तर तो भारताला पहिलं प्राधान्य देण्याचा संकल्प आहे. प्रत्येक भारतीयाला सक्षम करण्यासाठी, आपल्या शेतकऱ्यांना, बचत गटाच्या बहिणींना, तरुणांना, उद्योगांना सामर्थ्य देण्यासाठी, भारत हा ब्रँड निर्माण करण्यासाठी, आपलं प्रॉडक्ट लोकल ते ग्लोबल पोहोचवण्यासाठी आणि विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा स्वदेशीचा अट्टहास अतिशय गरजेचा आहे. लक्षात ठेवा, आत्मनिर्भर भारत हा 21व्या शतकाचा खरा स्वाभिमान आहे. लोकमान्य टिळकांचा वारसा आणि प्रधानमंत्री मोदीजींचं आवाहन लक्षात घेऊन आजपासून आपण सर्वांनी स्वदेशी वापरण्याची शपथ घ्यायची आहे. महाराष्ट्राने कायम कुठल्याही शुभ संकल्पाचं नेतृत्व केलं. आता स्वाभिमानी भारताच्या नेतृत्वासाठी स्वदेशी वापरण्यामध्ये महाराष्ट्र नेतृत्व करू शकतो. लक्षात ठेवा, स्वदेशी म्हणजे स्वाभिमान. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.